मुलं जर भाज्या खात नसतील तर मुलांना भाजी खाऊ घालण्यासाठी आज आपण एक पौष्टिक अशी रेसिपी घेऊन आलो आहोत। स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मुलं भाज्या खात नाहीत, पालेभाज्या मुलांच्या पोटामध्ये कसा घालायचा हा मोठा आईला पडलेला प्रश्न असतो आणि ह्याच पालेभाज्या आपण सोप्या पद्धतीनं आणि मुलांना आवडतील अशा पद्धतीनं जर तयार केल्या तर आज आपण शेवग्याच्या पानांचा वापर करून आणि मिलेट्सचा वापर करून एक पौष्टिक असं थालीपीठ तयार करणार आहोत। त्यासाठी आपण फ्रेश शेवग्याची पानं घेतलेली आहेत। तुम्ही या शेवग्याच्या पानांच्या ऐवजी मेथीची तुम्हाला जी भाजी पालेभाजी तुमच्याकडे अवेलेबल असेल ती तुम्ही या रेसिपीसाठी वापरू शकता। आता आपण या रेसिपीला थोडंसं ट्विस्ट देण्यासाठी कैरीचा वापर करतोय। आता सीजन आहे, सीजन असेल तेव्हा तुम्ही ही वापरू शकता किंवा त्याच्या ऐवजी तुमच्याकडे जी दुसरी कुठली काकडी किंवा मुळा दुधी भोपळा असेल तर तो पण तुम्ही वापरू शकता। आता आपण ही कैरी किसून घेतोय। कैरीमुळे थालीपीठाला एक छान असा आंबट असा टेस्ट येईल आणि खायला खूप छान लागेल। मुलांना जेव्हा बाहेर आपण डब्यामध्ये देतो तेव्हा वेगवेगळ्या गोष्टी खायला वेळ नसतो, तेव्हा अशा पद्धतीनं तुम्ही थालीपीठामध्येच मिक्स करू शकता। आता शेवग्याची पानं आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शेवग्याची पानं स्वच्छ धुतलेली घेतली आहेत, लसूण, 2 मिरच्या आणि किसलेली कैरीचा एक छोटा तुकडा आपण घेतलेला आहे आणि आपण एक कांदा कट करून घ्यायचा आहे। आता एका भांड्यामध्ये आपण कांदा कट केलेला घेतला आहे आणि हे सर्व मिश्रण मिक्सरला काढलं आहे आणि पालेभाजीची आपण सर्व पेस्ट तयार करून घेतली आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काही चिकटलेलं शिल्लक राहिलेलं असेल तर ते आपण काढून घ्यायचं आहे। अशा पद्धतीनं आपलं ही पालेभाजी आपण त्याची प्युरी तयार करून घेतली आहे। प्युरी जर करायची नसेल तर सुरीने कट करून तुम्ही वापरू शकता। अशा पद्धतीनं आता आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण पीठ घालायचं आहे। आपण ही मिलेट्सची भाजणी तयार केलेली आहे। माझ्या चॅनलवर मी मिलेट्सची भाजणी कशी भाजायची त्याची रेसिपी दिलेली आहे, ती नक्की बघा। घरामधल्या रेग्युलर 2 वाट्या आपण पीठ घेतलं आहे आणि 1 वाटी मीठ आणि 1/4 चमचा हळद आणि 2 चमचे लाल तिखट असं आपण सर्व मिश्रण घेतलेलं आहे आणि सर्व व्यवस्थित मसाले मिक्स करून घ्यायचे। मिरची घातलेली असल्यामुळे तिखट प्रमाणामध्ये घालायचे। आता हे सर्व मिश्रण एकजीव व्यवस्थित पिठामध्ये करून घ्यायचे। आपण हे मिलेट्सची भाजणी कशी भाजायची आहे याची रेसिपी आपल्या चॅनलवर टाकलेली आहे, ती नक्की बघा। आपण 8 मिलेट वापरून ही भाजणी तयार केली आहे। याच्यामध्ये तांदूळ आणि गव्हाचा वापर केलेला नाही आहे, ग्लुटेन फ्री आपली ही भाजणी आहे आणि याच्यामध्ये आपण तेल घातलं आहे आणि व्यवस्थित सर्व मिश्रण आता व्यवस्थित आपलं मिक्स करून झालेलं आहे। आता याची गोळे तयार करून घ्यायचे। या 2 वाटी पिठापासून किती थालीपीठं होतात तर आता आपण 5 थालीपीठं तयार करतोय। अशा पद्धतीनं आता तव्याला तेल लावून घेतलं आहे। मी लोखंडाचा तवा घेतला आहे। लोखंडाची भांडी मी जास्ती करून स्वयंपाकामध्ये वापरते, ज्यामुळे आपल्या शरीराला नॅचरली लोह मिळतं। आता आपलं एक थालीपीठ तयार करून झालं आहे। आता तवा जेव्हा आपला तापलेला असतो तेव्हा थालीपीठ कसं डायरेक्ट तव्यावर थापता येत नाही, त्यामुळे आपण आता ओला कपडा घेतला आहे कॉटनचा आणि त्याच्यावर अशा पद्धतीनं थालीपीठ थापून घ्यायचे। थालीपीठ थापताना कोरडा कपडा घ्यायचा नाही आहे, ओला करून घ्यायचा, म्हणजे थालीपीठाचं पीठ कपड्याला चिकटत नाही। आणि नेहमी कॉटनचा कपडा वापरायचा आहे, कॉटनशिवाय दुसरा कपडा वापरायचा नाही आहे। अशा पद्धतीनं पातळ सर्व थालीपीठ आपण थापून घेतलं आहे। अलगद असं तव्यावर आपण टाकायचं आहे आणि तव्यावर टाकल्यानंतर परत एकदा वरनं पाणी घालायचं आहे, म्हणजे थालीपीठचं पीठ आहे ते कपड्याला चिकटणार नाही आणि अलगद निघेल। अशा पद्धतीनं आता पाण्याचा वापर करून आपण अशी छिद्र पाडून घेतोय आणि ज्यामध्ये तेल घालायचं आहे, म्हणजे आपलं क्रिस्पी कुरकुरीत हे थालीपीठ तयार होईल। ज्यांची सकाळी शाळा असते त्यांच्यासाठी रात्रीच जर डबाची तयारी करून जर ठेवली तर काम सोपं होऊन जातं। ही अशा पद्धतीचं थालीपीठाचं पीठ जर रात्री भिजवून ठेवलं आणि सकाळी झटपट अशी गरमागरम थालीपीठं डब्याला तुम्ही देऊ शकता। वर्किंग वुमनसाठी सुद्धा डब्यासाठी रात्रीची पूर्वतयारी म्हणून अशा पद्धतीची भाजी आणि पोळीचा वेगवेगळा वेळ जर नसेल तर तुम्ही अशी झटपट होणारी ही थालीपीठं तयार करू शकता। दोन्ही साईडनी क्रिस्पी कुरकुरीत आपण ही थालीपीठं भाजलेली आहेत।
आयुर्वेदामध्ये शेवग्याच्या झाडाला अतिशय महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. अमृत म्हणतात शेवग्याला. आणि शेवग्याच्या मुळापासून ते पाना फुलांचा खोडांचा सगळ्यांचाच आयुर्वेदामध्ये वेगवेगळी औषधं तयार केली जातात. असे हे अतिशय औषधी झाड आहे, ज्याच्या पानांचा आपण वापर करून वेगवेगळ्या रेसिपीज केलेल्या आहेत. त्या तुमच्या आहारामध्ये नक्की समावेश करा. आणि आपण आता कैरीवर तिखट आणि मीठ घातलं आहे, हळदीचं लोणचं आणि त्याच्याबरोबर अशा पद्धतीचं थालीपीठ सर्व केलेलं आहे. आपण आपल्या चॅनलवर हळदीचं लोणचं पण केलेलं आहे, त्याची पण रेसिपी बघा. आणि रेसिपी आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.